प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे. प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव. 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस. आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. एक काळ असा होता की गावातील एखाद्या रस्त्यावर दूरवरून घंटीचा आवाज ऐकू आला की लोकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटायचा. खांद्यावर मोठी बॅग, डोक्यावर टोपी आणि हातात पत्रांचा गट्टा घेऊन येणारा पोस्टमन म्हणजे प्रत्येक घरासाठी आशेचा किरण असायचा. त्याच्या येण्याने कुणाच्या घरात आनंद यायचा तर कुणाच्या डोळ्यात अश्रू यायचे तर कुणाच्या मनाला दिलासा मिळायचा. त्या काळात पोस्टमन हा केवळ सरकारी कर्मचारी नव्हता, तर तो नात्यांना जोडणारा एक भावनिक दुवा होता. त्या काळात पत्र ही फक्त कागदाची घडी नव्हती, तर ती माणसांच्या भावनांची शुदुरी होती. प्रत्येक अक्षरात प्रेम असायचं, प्रत्येक ओळीत आपुलकी असायची आणि प्रत्येक शब्दात जिव्हाळा असायचा. आईने दूर गावी गेलेल्या मुलाला लिहिलेलं पत्र, सैन्यात असलेल्या जवानाचा घरी आलेला निरोप, नवऱ्याने पत्नीला पाठवलेला संदेश किंवा भावाने बहिणीला राखीबरोबर लिहिलेला आशीर्वाद, ही पत्रे म्हणजे नात्यांच्या उबदार आठवणी होत्या. त्या काळी पत्र लिहिण्यासाठी माणसं वेळ काढायची, मनातल्या भावना शब्दात उतरवताना डोळे पाणावायचे. अनेकदा एखादं पत्र लिहायला तासून तास लागायचे. प्रिय आई, तीर्थरूप वडिलांस चरणस्पर्श, लाडक्या बहिणीस आशीर्वाद, अशा शब्दांनी सुरू होणारी पत्रे वाचताना मन भरून यायचं. घरातील वडीलधारी मंडळी पत्र मोठ्याने वाचून दाखवायची आणि संपूर्ण घर ते ऐकत बसायचं. एक पत्र संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणायचं. विशेष म्हणजे त्या काळात पत्रांची वाट पाहण्यातही एक वेगळाच आनंद होता. पोस्टमन येण्याची वेळ झाली की घरातील लहान मुले दारात उभी राहायची. आज आपलं पत्र येईल का या आशेने अनेक डोळे रस्त्याकडे लागलेले असायचे. पत्र मिळालं की ते पुन्हा पुन्हा वाचलं जायचं. काही जण तर ती पत्रे वर्षानुवर्ष जपून ठेवायचे. जुन्या पेटीत, कपाटात किंवा पुस्तकांच्या मधोमध ठेवलेली ती पत्रे म्हणजे माणसांच्या आयुष्यातील जिवंत आठवणी असायच्या. पण काळ बदलला. तंत्रज्ञानाने जग जवळ आणलं, पण माणसामधील भावनिक अंतर मात्र वाढवलं. मोबाईल आले, इंटरनेट आलं, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया आले. आता संदेश सेकंदात पोहोचतात, व्हिडिओ कॉलवर चेहरे दिसतात, पण या वेगवान संवादात भावना मात्र कुठेतरी हरवून गेलेत. आज टायपिंग दिसतं, पण त्या अक्षरामध्ये मनाचा स्पर्श जाणवत नाही. हजारो मेसेज येतात, पण त्यात त्या एका पत्राची ऊब नसते. पूर्वी आईने मुलाला लिहिलेल्या पत्रातील "बाळा वेळेवर जेवत जा" हे शब्द मनाला आधार द्यायचे. वडिलांच्या अक्षरातला कणखरपणा आणि आईच्या अक्षरातील माया ओळखता यायची. आता मात्र मोबाईलवरील छोट्या संदेशात भावना हरवताना दिसतात. ठीक आहे, ओके, या शब्दामध्ये आपुलकीचा ओलावा उरलेला नाहीये. पोस्टाचे पत्र बंद पडू लागल्याने आईचं पत्र हरवलं ही म्हण आज अक्षरशः खरी ठरताना दिसत आहे. कारण आता कोणी पोस्टमनची वाट पाहत नाही, कोणी पत्र लिहित नाही आणि कोणी ती जपूनही ठेवत नाही. पोस्ट ऑफिसच्या खिडक्यावरची गर्दी कमी झाली आहे. गावोगावी सायकलवरून फिरणारा पोस्टमन आता क्वचितच दिसतो. त्याच्या जागी मोबाईलच्या स्क्रीननं स्थान घेतलंय. जुन्या काळातील पत्रामध्ये एक वेगळीच जादू होती. एखाद्या प्रिय व्यक्तीचं हस्ताक्षर पाहूनच मन भरून यायचं. त्या कागदाचा एक वेगळा सुगंध असायचा. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींची पत्रे आजही जपून ठेवली आहेत, कारण त्या पत्रामध्ये आठवणी आहेत, भावना आहेत आणि नात्यांचा जिवंत इतिहास आहे. आजच्या पिढीला कदाचित पत्रांची ती ओढ समजणार नाही, कारण त्यांनी पोस्टमनची वाट पाहिलेली नाहीये. त्यांनी आईच्या अक्षरातील माया अनुभवलेली नाहीये. त्यांच्यासाठी संवाद म्हणजे मोबाईलवरील नोटिफिकेशन्स. पण जुन्या पिढीसाठी पत्र म्हणजे मनाचा तुकडा होता. आज पोस्टाची पत्रे हरवली असली तरी त्या पत्रांशी जोडलेल्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात जिवंत आहेत. जुन्या कपाटात ठेवलेलं एखादं पत्र आजही हातात आलं की डोळे नकळत पाणावतात, कारण त्या कागदात शब्द नसतात, तर आयुष्याचा एक जिवंत तुकडा दडलेला असतो. काळ कितीही बदलला, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तरी माणसांच्या भावनांना हाताने लिहिलेल्या त्या जुन्या पत्रांची सर कधीच येणार नाही. कारण मोबाईल संदेश क्षणिक असतात, पण पत्रे कायम मनात जिवंत राहतात. याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे.